नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कुणाल सर, कल्पतरू एज्युकेशनल सर्व्हिसेस, नागपूर, गडचिरोली आणि चंद्रपूर। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो स्पेशली व्हिडिओ बनवतो आहे तो म्हणजे BAMS ॲडमिशन काउन्सिलिंग। तुम्हाला सर्वांना माहिती आहे की CET सेलच्या वतीने 85% स्टेट काउन्सिलिंग करिता चॉईस फिलिंगचं शेड्यूल आलेलं आहे। त्यानंतर जे AA CCC गव्हर्नमेंट प्लस डीम त्याचंही शेड्यूल आलेलं आहे आणि ते सुरू आहे। आता फक्त 2 बाकी आहे, एक म्हणजे ऑल इंडिया 15% प्रायव्हेट आणि अदर स्टेट जसे MP आहे किंवा छत्तीसगड आहे BMS ते व्हायचं आहे। ते लगेच सुरू होऊन जाईल या महिन्याच्या सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत। त्यापूर्वी जेवढे काही BMS चे विद्यार्थी त्यांना माझं एक खूप महत्त्वाचं आव्हान आहे की जे मुलं चॉईस फिलिंगला येणार आहेत आमच्याकडे किंवा जे मुलं लिस्ट पाठवणार आहेत आणि ज्यांचं चॉईस फिलिंग आम्हाला करायचं आहे त्या मुलांसाठी काही सूचना आहेत की मित्रांनो, तुम्ही सर्वात पहिले कल्पतरूमध्ये जी तुमची रिमेनिंग फीज आहे ते पेड करून तुम्ही कॉलेजेसच्या लिस्ट प्राप्त करून घ्या। तुम्हाला 2-3 गोष्टी मिळेल। एक, लास्ट इयरचे कट ऑफ आपल्याकडे राऊंड वाईज कट ऑफ आहे, SML वाईज ते बघून घ्या। कुठे कुठे तुमचं बसत आहे, कॅप 3 मध्ये लागत आहे, नाही लागत आहे, की स्टे वॅकंटला लागत आहे। मग स्टे वॅकंटला लागत असेल तुम्हाला थोडं पेशन्स ठेवून थांबावं लागेल। स्टे वॅकंट म्हणजे रिस्क राऊंड आहे, त्यामुळे तेवढी रिस्क तुम्हाला घ्यावं लागेल। त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं, तुम्ही कॉलेजेसचे फी स्ट्रक्चरच्या व्यतिरिक्त इतरही काही गोष्टी आहे महत्त्वाच्या, तिथली हॉस्टेल फी, हॉस्पिटल फी, तिथले जे काही अदर फीज आहेत, कॉशन मनी, सर्व वन टाइम भरायची आहे की कॅटेगरीची फी लागेल, अशी सर्व माहिती तुम्ही क्लिअर करून घ्या। आम्ही डिस्ट्रिक्ट वाईज तुम्हाला A, B, C ग्रेड कॉलेज दिले आहे। तुम्हाला जे डिस्टन्स नुसार कोणी भरतात, कोणाला जवळचे पाहिजे असतात, कोणी लोकेशन नुसार भरतात, कोणाला चांगलं लोकेशन पाहिजे असते, जसं पुणे आहे, नागपूर आहे, औरंगाबाद आहे, नाशिक आहे, मुंबई अशा सिटी पाहिजे असतात। तर काही लोकांना टॉप टू बॉटम पाहिजे आहेत, तर तुम्ही तुमचा सिक्वेन्स ठरवा। आम्ही तुम्हाला एक प्रिफरन्स लिस्ट देऊ, A, B, C, D ग्रेड। तुम्ही A ग्रेडचे पहिले, नंतर B ग्रेडचे, नंतर C ग्रेडचे असे देऊ शकता। आम्ही कॉलेजेसच्या लिस्ट ह्या तिथल्या सर्व गोष्टी बघून अभ्यासपूर्वक बनवलेल्या आहे, मुलांचे रिव्ह्यूज घेऊन बनवलेले आहे, त्यामुळे तुम्ही तेवढा विश्वास आमच्यावर ठेवू शकता। त्याच्यानंतर तुम्हाला SML एक गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे अशा मुलांसाठी एक सांगतो आहे की तुम्ही लास्ट इयरचे लास्ट ॲडमिटेडचे कट ऑफ मी पाठवले आहे कॅटेगरी वाईज, लास्ट ॲडमिटेड, त्याच्यामध्ये स्टे 1, स्टे 2, स्टे 3 आणि स्टे 4 पर्यंत दिले। तर तुम्ही ते बघा आणि जर तुम्हाला ते गव्हर्नमेंट जर मिळत असेल तर तुम्हाला 3ही राऊंडमध्ये व्यवस्थित चॉईस फिलिंग करावी लागेल की जेणेकरून तुम्ही 4थ्या राऊंडला एलिजिबल असाल। तुम्हाला सर्वांना माहिती आहे, नियम असा आहे की 3rd राऊंडला जर तुम्हाला एखादी कॉलेज अलॉट झालं तर ते तुम्हाला घेणे आहे किंवा राऊंड प्रोसेसच्या बाहेर पडणे आहे। 4थ्या राऊंडला तुम्ही एलिजिबल नाही, त्यामुळे 3rd राऊंड पर्यंत कशी चॉईस करायची, काय करायचं, थोडं ॲडवाइस घ्या। एक चुकी तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज पासून वंचित ठेवू शकते। आणि जे SC, ST, NT, SBC आणि OBC महिला किंवा EWS महिला असेल तर त्यांच्यासाठी माझं आव्हान आहे की तुम्ही गव्हर्नमेंटच्या भानगडीत पडू नका। तुम्ही गव्हर्नमेंटचे जे टॉप कॉलेजेस आहेत, प्रायव्हेटचे जे टॉप कॉलेज आहे त्याचा विचार करा। काही काही गव्हर्नमेंटचं चांगलं नाही आहे रेप्युटेशन, गव्हर्नमेंटसाठी गव्हर्नमेंट करून आपलं नुकसान करू नका। चांगले टॉप कॉलेजेस तुम्ही ठेवा, त्यामुळे असं व्हायला नको की गव्हर्नमेंटच्या नादामध्ये चांगलं प्रायव्हेट कॉलेज निघून जाईल। आणि गव्हर्नमेंट प्रायव्हेटमध्ये एक साधारणतः 1 लाख 1.25 लाखाचा फरक पडतो। कसा पडतो ते सांगतो।
आता बघा, प्रायव्हेट कॉलेजला SC ST ला फीज तशी नाममात्र असते. NT SBC VJ OBC गर्ल्स आणि AWS महिलांना ट्युशन फी पूर्ण माफ आहे. म्हणजे कोणती लागणार आहे? फक्त डेव्हलपमेंट फीज आणि हॉस्टेल मेस फीज. किती राहील ते हॉस्टेल मेस? 50, 75,000 ते 1 लाख हॉस्टेल, 25 ते 50,000 फीज. म्हणजे मेजर फरक 1 ते 1.25 लाखाचा पडणार आहे पर इयर. जर तुमची कॅपॅसिटी असाल, फायनान्शियली स्ट्रॉंग असाल, तर तुम्ही प्रायव्हेटचे पण टॉप कॉलेजेस घ्या. जर तुमची फायनान्शियली एकदमच कंडिशन वीक असेल, तर मग तुम्ही गव्हर्नमेंटचाच विचार करा, का गव्हर्नमेंटला हॉस्टेलची फीस नॉमिनल राहते. त्याच्यामुळे मेसचे चार्जेस तर राहीलच. म्हणून तुम्ही आतापासून कामाला लागा. वेळेवर धावपळ होणार नाही. तुमच्याकडे आता 7 दिवस आहे. हे 7 दिवस तुम्ही सर्व अभ्यास करा. कोणत्या जिल्ह्यात पाहिजे, डिस्टन्स नुसार सर्व पाहून ठेवा, जेणेकरून आपल्याला चॉईस फिलिंगला मदत होईल. एवढंच मला या प्रसंगी सांगायचं आहे तुम्हाला. इथेच थांबतो. आणखी काही मदत लागली तर मला फोन करा, एवढं आवाहन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.